जिम कुडाळ क्रिकेट टीमने आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कणकवली क्रिकेट संघ ज्याने मागील सामन्यात बहारदार गोलंदाजी करत असताना 83 धावांचा पाठलाग रोखलाय आणि तो पहिला विजय मिळवत असताना या महत्त्वाच्या आता नॉकआउट सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. कणकवली क्रिकेट संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण दुसऱ्या इनिंग दरम्यान आपल्याला फलंदाजी करायची आहे. संध्याकाळचं सत्र आणि आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्माननीय श्री महेंद्र मेस्त्री आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री गुणाजी जाधव आणि तन्मय कानडे. आजच्या दिवसातील अंतिम सामना क्रमांक 5वा टॉस जिंकलाय. फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीम कडून संघाचा आयकॉन मॅन फ्रॉम रत्नागिरी पार्थ गांधी स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अनवर शेख पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पहिलं षटक अनिकेत कांबळे मॅन फ्रॉम कणकवली. मागील सामन्यात भेदक गोलंदाजी अनिकेत कडून पाहायला मिळाली. प्रभावशाली गोलंदाजी अनिकेत याची मागील सामन्यादरम्यान आणि त्या सामन्यात चांगली कामगिरी करत असताना या सामन्यात पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू पार्कच्या बाहेरमधून मोठा फटका डीप काव कोडला परंतु फटका फसलाय. ताकद अपुरी मिस टायमिंग फटका आणि डीप काव कोडाला क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये गोदीमध्ये हा चेंडू विसावत असताना पहिल्या चेंडूवरती प्राइजिंग विकेट पार्थ गांधी या बॅटरला गोल्डन डक वरती बाद करत असताना अनिकेत कांबळे याने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमसाठी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 0 धावसंख्येवरती बाद केले. पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि मिस टायमिंग फटका एक चांगल्या झेल मैदानाच्या आतमध्ये डीप कावकोणाच्या क्षेत्ररक्षकाकडून पार्थ गांधी गोल्डन डक वरती बाद झाल्यानंतर माघारी परतल्याने मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती सरफराज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती आता असेल. अनवर शेख याची साथ देण्यासाठी अनिकेतने विकेटने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय. याही वेळी मैदानाच्या आतमध्ये सरफराज याच्या बाळमधून आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न परंतु हा देखील फटका फसेल. डीप काव कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाकडे पुन्हा एकदा अगदी कमालीचा झेल टिपलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के कुडाळ क्रिकेट टीमला बसतायत. गोल्डन डक वरती अजून एक फलंदाज बाद होईल. सरफराज 0 धावसंख्येवरती 2 बाद 0 धावा या धावफलकावर अशी नाजूक स्थिती एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघाची पाहायला मिळते. टॉस जिंकल्यावरती संध्याकाळच्या सत्रात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी फलंदाजाला नक्कीच जबाबदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी घ्यावा लागेल. पहिल्या चेंडूवरती पार्थ याचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी अगदी पुढे असलेला तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न परंतु तिथे विकेट गमावली आणि त्यानंतर लगेचच्या दुसऱ्या चेंडूवरती सरफराज याचा देखील प्रयत्न जो गोलंदाजाने मोह दिला अगदी पुढे टाकलेला चेंडू पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात सरफराज देखील गोल्डन डकचा शिकार बनलाय. 0 धावा 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सोहेल शेख अनवर शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या काळात या दोन्ही बंधूंना आपल्या टीमसाठी नक्कीच जबाबदारीचं क्रिकेट
सन्मानजनक क्रिकेट आणि खराब चेंडूवरती आक्रमक क्रिकेट हे मैदानात खेळावं लागेल. ऑन हॅट्रिक वरती असेल गोलंदाज अनिकेत कांबळे आणि पॉसिबल हॅट्रिक मिळवण्याची संधी असेल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लावली अपील. आउट दॅट अंपायर आउट दॅट. परंतु जर पाहिलं तर यष्ट्यांना मिस करणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कांबळे. यावेळी सोहेल शेख याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा. पहिला चेंडू फेस करत असताना अनिकेत याच्या विरोधात जो गोलंदाज सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवतो आपल्या टीम साठी अगदी नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्या गोलंदाजाच्या विरोधात इम्प्रोवायझिंग फटका खेळण्याचा तो प्रयत्न. चांगला चेंडू खोलात टाकला. हलक्या हाताने फटका खेळा. ऑन सेटला मिडॉनचा क्षेत्ररक्षक मुन्ना परब जोपर्यंत चेंडू अडवत आहेत. 1 धाव या चेंडूवरती. पहिली धाव ही सोहेल शेख याच्या बॅटमधून आणि सांघिक धावसंख्येचा देखील अकाउंट या एकेरी धावेने ओपन होताना पाहायला मिळते. 2 बाद 1 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती अनवर शेख. यावेळी मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक झेल खाली. साधा सोपा झेल, परंतु हा साधा सोपा झेल देखील अवघड जसा बनलाय आणि तो देखील झेल सुटलाय क्षेत्ररक्षकाकडून. विकेटची अजून एक संधी. ज्याप्रमाणे लयबद्धता गोलंदाजीतील पाहायला मिळाले, नियंत्रणबद्धता ती गोलंदाजीतील विकेटच्या संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण केल्या जात आहेत गोलंदाज अनिकेत कडून, परंतु चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. यावेळी चांगला चेंडू. फुलर लेनचा चेंडू. स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सोहेल शेख या बॅटर कडून. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन 30 या सर्कलच्या बाहेर आहे आणि त्याचमुळे हे इम्प्रोवायझिंग फटके खेळण्याचे सोहेलचे प्रयत्न आणि ते देखील अपुरेच ठरलेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 विकेट मिळवलेत आणि फक्त 2 धावा खर्च करण्यात आल्यात अनिकेत कांबळे या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी. गोलंदाजीतील ती भेदकता आणि दाहकता पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकादरम्यान अनिकेत कांबळे या गोलंदाजाने दाखवली आहे फलंदाजांच्या विरोधात. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीत बदलाव मुन्ना परब गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. मुन्नाचा पहिला चेंडू खुलवा टप्पाचा. ऑन साइडला फटका खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. जोपर्यंत फील्ड करतील चेंडू रोखण्यात येईल. एकच धाव या चेंडूवरती अनवर शेख याच्या बॅटमधून. या सिंगलने सांघिक धावसंख्या 3 धावा धावपलकावर. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करत असताना झेलबाच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर संभाव्य धावसंख्येला रोधकता लावणारे गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाले. यावेळी स्विच हिट. जे प्रयत्न मागील षटकामध्ये चालू होते ते प्रयत्न या चेंडूवरती सफल झालेत. स्विच हिटचा एक क्रॅकिंग फटका. गगनभेदी फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरळ प्रेक्षक वर्गात फेकलाय. 6 धावांसाठी पहिला षटकार या इनिंग मधील सोहेल शेख याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सातत्याने जे प्रयत्न मागील षटकात चालू होते सोहेल शेख या बॅटर कडून, यावेळी मुन्ना परब याच्या या चेंडूवरती ते प्रयत्न सफल झालेत. क्रिकेटमध्ये सफल व्हायचं असेल तर प्रयत्न हे सातत्याने करावे लागतील आणि त्याचं उदाहरण देखील मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख देतोय. स्विच हिट फटका खेळत असताना षटकारे टीमची धावसंख्या 9 धावा धावपलकावर 2 गडी बाद. दुसरं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीसाठी मुन्ना परब हा गोलंदाज. मुन्नाच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर सोहेल याचा तडाखा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात तो षटकार खेचलाय. छोटा पॅकेज बडा धमाका. परत एक वेळा त्याच ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये त्याच फटक्याचा पाहायला मिळालाय. यावेळी डीप थर्ड मॅनचं क्षेत्र आणि चेंडू पुन्हा एकदा डिपॉझिट केलाय प्रेक्षक वर्गात. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 षटकार आणि हे दोन्ही षटकार जर पाहिले तर स्विच हिटचे कमालीचे फटके सोहेल शेख याच्या बॅटमधून येत असताना या 2 षटकाने टीमची धावसंख्या 14 धावा धावपलकावर. 15 धावा धावपलकावरती बॅक टू बॅक 2 षटकार. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख या बॅटर कडून पाहायला मिळत आहेत.
15 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात सोहेल शेख याचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा परब यांच्या विरोधात सलग 2 चेंडूवरती 2 स्विच हिट. अल्टी पलटीचे दे षटकार मैदानाच्या आतमध्ये सोहेलच्या बॅटमधून आलेत आणि त्या 2 षटकाने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित 15 धावा धावपलकावर. 6 षटकांचा सामना. संध्याकाळचं एक सुंदर सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या या सत्रात हा दोन्ही संघांसाठी अतिमहत्वाचा सामना. यावेळी सरळ बाटनेत फटका जर पाहिला तर इनसाइड आउटचा खेळ. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. कमालीचा झेल टिपलाय आणि फलंदाज सोहेल शेख काहीशे घातक मैदानात ठरत होते. यावेळी झेलबादच्या स्वरूपात स्वतःच्या फटक्यावरती निराश आणि निराश मनाने पुन्हा एकदा माघारी परततील. बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीमला बसला. सोहेल शेख 2 षटकार जरूर खेचले परंतु ही खेळी जर पाहिली तर नक्कीच रोखण्यात आली आहे. मुन्ना परब या गोलंदाजाकडून सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावरती. 3 फलंदाज बाद होत आहेत एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीम साठी. तीन बाद सांघिक धावसंख्या 15 धावा धावपलकावर. मागील चेंडूवरती जी विकेट आली आहे महत्वाच्या धावा रोखण्यात आल्यात. मुन्ना परब या गोलंदाजाकडून नवीन बॅटर शाहिद. यावेळी जर पाहिला तर डाऊन द लेग स्टंप हा चेंडू पाहायला मिळतो. डाव्या शीच्या बाहेर चेंडू आणि त्याचमुळे पंच देखील कळवत आहे चेंडू स्क्वेअर असल्याचा. अतिरिक्त धावा मिळतील या चेंडूवरती आणि अतिरिक्त धाव्याने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 16 धावा. 3 गडी बाद 16 धावा. सुरुवात खराब फलंदाजीत एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीम साठी परंतु जी सुरुवात झाली त्या सुरुवातीला कुठेतरी चांगल्या धावसंख्येत बदलण्याचा प्रयत्न सोहेल शेख याच्याकडून परंतु याही वेळी साईडचा मिसटायमिंग फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सेफ हँड्स मध्ये अनिकेत कांबळे पाहायला मिळालेत. साधा सोपा झेल. अजून एक विकेट एम्पायर जिम कुडा क्रिकेट टीमने गमावली आहे. साहिद जर पाहिला तर गोल्डन डकचा शिकार बनलाय. तिसरा फलंदाज जो गोल्डन डकचा शिकार बनलाय या सामन्यादरम्यान. 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात या धावपलकावरती. सातत्याने एका मागोमाग एक विकेट हे फलंदाज गमावत आहेत. 6 षटकांचा सामना. सामना अतिमहत्वाचा दोन्ही संघांच्या दृष्टीने परंतु या महत्वाच्या सामन्यात जर पाहिले तर फलंदाज हारागिरी करतायत. मोठ्या फटक्याच्या मोहात आपली विकेट गमावत असताना बॅक टू बॅक माघारी परत आहेत. चौथा धक्का बसलाय. शाहिद गोल्डन डकचा शिकार बनलाय 0 धावसंख्येवरती आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येईल अनवर याची साथ देण्यासाठी. प्रथमेश नवीन बॅटर मैदानात असेल स्ट्राइक वरती. प्रथमेश आणि अनवर याला नक्कीच आपल्या टीम साठी एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बनवणं खूप महत्वाचं असेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून. आणि नॉकआउटचा हा सामना विजेता संघ अंतिम दिवसासाठी पात्र ठरेल सुपर 8 साठी क्वार्टर फायनल साठी आणि पराभूत क्रिकेट संघाला नक्कीच माघार घ्यावी लागेल या स्पर्धेमधून. चांगला चेंडू खोलात टाकलाय. सरळ वाटण्या समोरच्या दिशेने फटका खेळ्या. वाईड स्ट्रॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलेत. अगदी वेगात गतीने चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी अनिकेत कांबळे आणि जोपर्यंत चेंडू रोखण्यात आलाय या दरम्यान फक्त सिंगल धाव प्रथमेशच्या बॅटमधून आणि सिंगलने सांघिक धावसंख्या 17 धावा 4 गडी बाद. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती असेल की मागील षटक जर पाहिले तर पहिला चेंडू
एक धावसंख्या 17 धावा या धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाजीसाठी अनिकेत कांबळे सेकंड स्पेल दरम्यान गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. तिसरे षटक स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर प्रथमेश पाहायला मिळतात. यावेळी वेगवान चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या क्षेत्रात, परंतु चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेणारा फेकी आणि तिथे जर पाहिले तर आता नक्कीच थोडंसं खराब क्रिकेट म्हणावं लागेल कणकवली क्रिकेट टीमसाठी. कारण ज्या ठिकाणी एक धाव निघाली त्या ठिकाणी अतिरिक्त या ओव्हर थ्रोमुळे अजून एक धाव, टोटल 2 धावा ज्या लेग बायच्या स्वरूपात मिळतील आणि या 2 धावाने सांघिक धाव संख्या 19 धावा या धावपलकावर. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण कणकवली क्रिकेट टीम कडून पाहायला मिळालं. झेल देखील कमालीची टिपलेत, परंतु इथे जर पाहिलं तर अतिरिक्त धावा खर्च करण्यात आल्यात, जे थोडंसं खराब क्रिकेट म्हणावं लागेल कणकवली क्रिकेट टीमसाठी. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. यावेळी चेंज ऑफ पेस, थोडीशी गती कमी केली, फिंगर रोल केलेत, पडल्यानंतर कमी गतीने निघणारा चेंडू विकेट किपर तर पण आचरेकर यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या 19 धावा धावपलकावर. अनिकेत कांबळे गोलंदाजीसाठी बदलले त्या गोलंदाजीतील आणि ते गोलंदाजीतील जर पाहिलं तर व्हेरिएशन देखील. मागील चेंडू कमी गतीने, यावेळी चेंडू जर पाहिला तर प्रचंड वेगाने टाकलाय प्रथमेशच्या विरोधात, वेगावरती बीट केले प्रथमेश या बॅटरला. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू, प्रेशर नक्कीच वाढतोय बॅटर वरती, कारण धावा बनणं अति आवश्यक आणि अशा क्षणाला चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकलाय, प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनिकेत कांबळे या बॅटर कडून आणि ते प्रयत्न यशस्वी देखील होत आहेत. काही चेंडू कमी गतीने लेग ब्रेक पद्धतीचे, काही चेंडू प्रचंड वेगाने, तर काही चेंडू जर पाहिले तर ऑफ ब्रेक देखील हाताळले जात आहेत आणि ते व्हेरिएशन गोलंदाजीत सातत्य दाखवत असताना. यावेळी ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस, कमालीचं टायमिंग, नजाकत आणि त्याचबरोबर ताकद. चेंडू मिड विकेटला पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी प्रथमेशच्या बॅटमधून अनिकेतच्या विरोधात हा क्रॅकिंग कमालीचा षटकार. यावेळी कमालीचा टायमिंग या फटक्यावरती, अगदी बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. फ्लिकचा फटका, 6 धावाने सांघिक धावसंख्या 25. परत एक वेळा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या अंतिम चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात मिळेल फक्त एकच धाव अतिरिक्त स्वरूपाची आणि या सिंगल सांघिक धावसंख्या 26 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग दरम्यान 2 स्पेल अनिकेत कांबळे याचे पाहायला मिळालेत आणि या 2 स्पेल दरम्यान त्याने 2 विकेट आपल्या टीमसाठी मिळवल्यात. चांगली गोलंदाजी अनिकेत याची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावर. अनिकेत याचे 2 स्पेल जर पाहिले तर फक्त 10 धावा खर्च करण्यात आल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट. सुरुवातीचं पॉवर प्लेचं षटक फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवणार ते सफलतापूर्वक षट आणि या स्पेल दरम्यान देखील चांगली गोलंदाजी. चौथ्या षटकात रोहित कांबळे. पहिला चेंडू आडवा बाटने दुरून फटका खेळ्या, ऑन साइडला मिडऑनला चेंडू निघालाय. एक धाव तर नक्कीच सहज आणि सोप्या पद्धतीने मिळेल या चेंडूवरती. प्रथमेश या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती 27. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक येणारे पुढील 2 स्लॉग षटक. अनवर शेख स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी शॉर्ट चेंडू, संधी मोठ्या फटक्यासाठी, हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्यासाठी प्रयत्न जरूर झालेत मैदानात, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क अपेक्षित मोठ्या फटक्यासाठी तो संपर्क तोडलाय गोलंदाज रोहित याने आणि चेंडूचा संपर्क फक्त झालाय तो फक्त विकेट किपर याच्या जवळ. परत एक वेळा जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर समोर पंच केलाय फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मुन्ना परब चेंडू फील्ड करतील, फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल अनवर शेखच्या बॅटमधून आणि या सिंगल नेट सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावरती. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने जरूर केला जातो, परंतु चांगली गोलंदाजी देखील. याही वेळी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय, परंतु ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा असणार चेंडूचा. अतिरिक्त धावा या चेंडूवरती, अधिकच्या ज्या धावा सांघिक धावसंख्येत जर पाहिलं तर वाढ होत असताना 29 धावा या धावपलकावरती. पुढे टाकलाय, समोर फटका खेचलाय, टायमिंग खूप चांगलं जुळलंय. प्रथमेशच्या बाणमधून अजून एक क्रॅकिंग अफलातून दमदार षटकार. यावेळी रोहितच्या विरोधात लॉंग ऑनला आलाय.
समोर जसा चेंडू मिळाला त्यावरती अगदी तुटून पडत असताना ताकद, टायमिंग आणि त्याचबरोबर ती नजाकत देखील या फटक्यावरती षटकार खेचलाय रोहितच्या विरोधात. सांघिक धाव संख्या या षटकाने 35 धावा या धावफलकावर. संध्याकाळचं सत्र 6 षटकांचा विचार केला तर 50 ते 60 धावा देखील एक चांगल्या फायटिंग टोटल असेल आणि त्या दृष्टिकोनातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आपल्या टीमसाठी करतोय. परत एक वेळा फुलर लेनचा चेंडू यावेळी बॅटची कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर शॉट बॅकवर्ड स्पेलेगला निघालाय. क्षेत्ररक्षक पोहोचले फाईन लेग वरून. या दरम्यान एक धाव प्रथमेशच्या बॅटमधून आणि त्या एकेरी धावाने सांघिक धावसंख्येत बदल धावफलकावरती 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक अंतरिम चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अनवर शेख हाफ ट्रॅकर पुलचा फटका ऑन साइडला कावकोणाला चेंडू हवाई सफर करेल आणि त्या ठिकाणी काय कमालीचं क्षेत्ररक्षण देखील. आतमध्ये चेंडू स्मॅश करण्यात आलाय. महत्वाच्या धावा रोखल्यात आपल्या टीमसाठी. पंचांचा निर्णय आलाय 6 धावांचा, परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. अखेरच्या क्षणापर्यंत नजरा चेंडूवरती ठेवल्या आणि स्मॅश करण्याचा तो प्रयत्न, परंतु लँडिंग वेळी जर पाहिलं तर कुठेतरी तो पाय लागलाय सीमारेषेला आणि षटकार अंतिम चेंडूवरती अनवर शेखच्या बॅटमधून 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 2 धावा ही स्थिती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. त्यानंतर दुसऱ्या षटकात 17 धावा 4 गडी बाद, परंतु आता चौथ्या षटकात 4 गडी बाद 42 धावा ही स्थिती या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 षटकात तब्बल 25 धावा आल्यात आणि अनवर शेख आणि प्रथमेश याच्यामध्ये होणारी ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमसाठी जी भागीदारी बनणं खूप महत्वाचं होतं या सामन्यादरम्यान, कारण नॉकआउटचा सामना. विजेता संघ अंतिम दिवसासाठी पात्र ठरेल, उपांत्य फेरीसाठी, क्वार्टर फायनलसाठी आणि पराभूत क्रिकेट संघाला नक्कीच या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. त्यामुळे दोन्ही क्रिकेट संघाचं अस्तित्व पणाला लागले या सामन्यादरम्यान. 5वं षटक गोलंदाजीसाठी मुन्ना परब. मुन्नाचा पहिला चेंडू लेंथ चेंडू पाहायला मिळालाय. अतिरिक्त उंची प्राप्त करत असताना चेंडू सरळ विकेट किपर जवळ पोहोचलाय. निर्धाव चेंडू. 5वं षटक स्लॉग षटक. 6 षटकांचा सामना. नक्कीच मोठ्या फटक्यांना रोधकता लावणारी गोलंदाजी ती करण्याचा प्रयत्न मुन्नाकडून पाहायला मिळेल. पुढे टाकलाय पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर प्रथमेशाचा, परंतु याही वेळी जर पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. मुन्नाची चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी, सातत्याने अचूक टप्प्यावरती ते चेंडू डिलिव्हर करण्याचे प्रयत्न मुन्नाचे सुरुवातीच्या 2 चेंडूवरती तर सफल झालेत. परत एक वेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर सरळ ट्रॅव्हल करतोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. मोठ्या फटक्याचे प्रयत्न जरूर केले जातात, परंतु सिंगल डबल धावा या देखील कुठेतरी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. परंतु जर पाहिलं तर प्रथमेशचा प्रयत्न हा प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर टोलवावा आणि त्या प्रयत्नात बीट होतोय. पुढे टाकलाय खोलात टाकलाय चेंडू ऑन साइडला फटका अगदी जमनी लगतला खेळलाय. दर्पण आचरेकर फेक आत गतीने आलाय चेंडूवरती ताबा मिळाला आणि फेक होत असताना या दरम्यान जर पाहिले तर फक्त एकच धाव मिळेल. ही एक धाव जर पाहिले तर बनवण्यासाठी तब्बल 4 चेंडू फेस करावे लागलेत प्रथमेशच्या बाटला आणि ते देखील स्लॉग षटका दरम्यान, ज्या षटकात धावा बनणं अति आवश्यक. 43 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. स्ट्रायकिंग एंड वरती असेल अनवर शेख. या आडवा बाटने फटका जरूर खेळलाय, परंतु फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तैनात. अगदी लोअर डीप झेल घेण्याचा तो प्रयत्न आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर झेल सुटलाय. 2 धावा देखील मिळाल्या त्या चेंडूवरती. अनवर शेख या बॅटरला झेलचा प्रयत्न अखेरच्या क्षणात जर पाहिलं तर झेल सुटल्यानंतर 2 धावा या चेंडूवरती. सांघिक धाव संख्या 45 धावा धावफलकावर. 5वं षटक आणि या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. अनवर शेख स्ट्रायकिंग एंड वरती प्रयत्न तो देखील करतोय मोठ्या फटक्यासाठी. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला फटका खेळलाय. खाली क्षेत्र निवडले आणि त्याचमुळे चेंडू जाईल 2 टप्पा घेत असताना सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती फलंदाज अनवर शेख याच्या बॅटमधून आलाय चौकार आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 49 धावा या धावफलकावर. संध्याकाळच्या सत्रात 50 आणि 60 धावांचा तो आकडा आणि त्या धावांच्या दिशेने ती वाटचाल मैदानाच्या आतमध्ये.
एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीम कडून पाहायला मिळते. सुरुवात जर पाहिले तर अडखळत सुरुवात खराब म्हणावी लागेल, परंतु जर पाहिलं तर आता तिसऱ्या षटकापासून धावा बनल्यात. भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बनली या दोन बॅटरच्या दरम्यान आणि तीच भागीदारी कुठेतरी इम्पॅक्ट पाडते या सामन्यात. अंतिम षटक गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम मालवण आसरा या गावातून बिलॉंग करणारा अष्टपैलू खेळाडू या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्पण आचरेकर. दर्पणचा पहिला चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त केली आहे. विकेट किपर कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि स्ट्राइक रोटेट आता करण्याच्या प्रयत्नात विकेटचं सरेंडर. प्रथमेश रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. पाचवा धक्का कुडाळ टीमला बसलाय आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 5 बाद धावफलकावरती 49 धावा. मागील षटकापासून प्रथमेश नक्कीच कुठेतरी तो प्रथमेशचा आत्मविश्वास देखील कमी झालाय. निर्धाव चेंडू जसे प्रथमेशला निघालेत तो आत्मविश्वास देखील कमी होत चालला होता आणि इथे जर पाहिलं तर विकेटचं सरेंडर. दमने बॅटर नॉन स्ट्राइक एडला रोहन पाहायला मिळतात. यावेळी फटका मिस टायमिंग चेंडू हवेत खेळा लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक अनिकेत कांबळे याचा चांगला प्रयत्न या झेलसाठी. चांगला एफर्ट मैदानात लावला या झेलसाठी अनिकेत याने, परंतु झेल सुटला आणि त्यानंतर या 2 धावा 51 धावा या धावफलकावरती 5 गडी बाद होत असताना एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी या सामन्यात करतोय. रोहन कुंभार आणि अनवर शेख ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये या अंतिम देश षटकात गोलंदाजीसाठी दर्पण आचरेकर. राईट अप राऊंड विकेट असेल. यावेळी चांगला चेंडू स्विंग आणि मिस पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू. बॅटर अनवर शेख याला बीट करणारा हा चेंडू सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांघिक धाव संख्या 51 धावा या धावफलकावरती. यावेळी जर पाहिलं तर पुलचा फटका मिस टायमिंग मिड विकेटला चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने आलेत आणि जर पाहिलं तर फक्त एकच धाव सिंगल धाव या चेंडूवरती. बावन्न धावा या धावफलकावर. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला राईट हँडर बॅटरसाठी. लेग ब्रेक चेंडू हाताळले जातात गोलंदाज दर्पण आचरेकर या गोलंदाजच्या माध्यमातून आणि या लेग ब्रेक चेंडूवरती बॅटरला मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवले. सिंगल डबल धावा आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांपासून. यावेळी फ्रंट फुटचा वापर केलाय फटका खेळण्यासाठी. विकेट किपर बीड बॅटर बीड आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. अंतिम चेंडूवरती एक सफलतापूर्वक षटक. संभाव्य धावसंख्येला रोधकता लावणारा षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यावरती एम्पायर जिम कुडाळ क्रिकेट टीमने घेतलाय. धावफलकावरती 52 धावा जमवल्यात. 53 धावांचं टार्गेट या सामन्यादरम्यान असेल कणकवली क्रिकेट संघासमोर. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक छोटा सत्कार करतोय ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे उद्गाते या स्पर्धेचे सर्व सन्माननीय श्री रुपेश कानडे यांचे वडील उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय श्री रवींद्र कानडे साहेब उपस्थित आहेत आणि या मंडळाच्या माध्यमातून आपण ही मायेची शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करत आहोत. या स्पर्धेची एक आठवण भेट ही मायेची उबदार शहार आपण त्यांना परिधान करत आहोत. अंकुश बांबर्डेकर यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करत आहोत आणि नक्कीच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा छोटेखानी सत्कार. या स्पर्धेचे उद्घाटे सन्माननीय श्री रुपेश कानडे यांचे वडील सन्माननीय श्री रवींद्र कानडे साहेब यांचा हा सत्कार आज या मुख्य व्यासपीठावरती. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. आजच्या दिवसातील हा 5वा सामना नॉकआउटची लढत डू ऑर डाय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांसाठी कोणता संघ विजय मिळवत असताना या स्पर्धेच्या अंतिम दिवसासाठी सुपर 8 क्वार्टर फायनल साठी पात्र ठरेल
पहिला संघ आजच्या दिवसासाठी पात्र ठरलाय उपउपांत्य फेरीसाठी रुद्र 11 तारकर्ली क्रिकेट टीम ही पहिला संघ ठरलाय जो उपउपांत्य फेरीत दाखल होणारा। परंतु दुसरा संघ या संघासाठी कोणता जॉईन करणारा संघ असेल उपउपांत्य फेरीसाठी 53 धावांचा पाठलाग सामना दरम्यान काय घडेल सांगण्यासाठी आजच्या या शेवटच्या सामन्या दरम्यान कमेंट्री बॉक्स मध्ये आडलेतील अजून एक मालवणी आणि हिंदी आणि मराठीचा गौड आवाज महेंद्र बिबोणेकर जोडले जातील या आजच्या अंतिम सामन्यासाठी। विनंती आहे 5:35 झालेले आहे। कुडाळ संघ आपला टायमर आता सुरू करण्यात येणार आहे। 30 मिनिटांच्या आत इनिंग संपणे आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगतोय अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये येणे आवश्यक ठरेल। एका सामन्यामध्ये आम्ही ब्राह्मणदेव परवाडी संघाला सुद्धा ही पेनल्टी दिलेली होती, त्यामुळे कृपया कुडाळ संघ आपण सहकार्य करायचं आहे आपल्या परीने। दरम्यान पंचायती सामना लगेचच सुरू करून घ्यायचा आहे। धन्यवाद सुमित, धन्यवाद नारायण, धन्यवाद। चलते हैं शाम के सत्र में फिर एक बार सभी खिलाड़ियों का सभी दर्शकों का प्यार भरा दिल भरा स्वागत। अंतिम मुकाबला आज के दिन का ये महत्वपूर्ण मुकाबला, जो जीतेगा वही क्वार्टर फाइनल में प्रयास करेगा, जो हारेगा उसका सफर तो इस प्रतियोगिता से समाप्त हो जाएगा। लेकिन देखना होगा कौन जीतेगा और कौन हारेगा, भाई ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन समय के पिटारे के पीछे क्या छुपा है ये अक्सर कोई नहीं जानता। पहली गेंद 53 रन का पीछा, दर्पण आसरेकर बढ़िया शॉट, ताकत भरा एक और पहली गेंद पर चौवे के साथ खुद का और टीम का खाता खोलते हुए 53 रन के जवाब में गेंदबाज पार्थ के पहली गेंद पर चौवा। फिर एक बार पार्थ अपने बॉलिंग मार्ग पर दर्पण आसरेकर, अनिवार्य पावर प्ले का ओवर चलता हुआ, बड़ा शॉट, एक ताकत भरा नजाकत, टाइमिंग खूबसूरत, 2 गेंद पर 2 चौवे और चौवे के साथ 8 रन स्कोर कार्ड पर। दर्पण आसरेकर आते आते हुए क्योंकि सेट होकर बेहतरीन 2 चौवे, अनिवार्य पावर प्ले के ओवर में 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, लेकिन खिलाड़ी एक मिड ऑफ पर और एक, लेकिन अच्छी जगह चुनी इस शॉट के लिए दर्पण ने। आगे आकर कदमों का इस्तेमाल ऑन साइड पर, वहां पर अभी खिलाड़ी मौजूद, लेकिन थोड़े से फिसलते हुए खिलाड़ी, और एक सिंगल पर, सिंगल ही बनेगा और सिंगल पर संतुष्ट होना पड़ेगा। और सिंगल के साथ 9 रन स्कोर कार्ड पर टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला लिया था कुडाल टीम ने। यह फैसला थोड़ा सा क्या हो सकता है ये थोड़ा आने वाला वक्त बताएगा। फुल रन की गेंद हल्के से ड्राइव किया इस गेंद पर स्क्वायर लेग पर। जब तक शॉर्ट स्क्वायर लेग का 30 सर्कल का खिलाड़ी गेंद तक भागते दौड़ते तब तक आसानी के साथ 2 रन मुकम्मल होते हुए और 2 रन के बदौलत रन संख्या दुहेरे अंक में आगे जाती हुई 11 रन स्कोर पार्ट पर बिना विकेट खोए अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाज के बीच में। दर्पण और उनको साथ देने के लिए सोनू, पिछले मैच में सोनू के बेहतरीन पारी, क्योंकि 14 गेंद में 42 रन बनाए थे, 6 छक्के और एक चौवा पिछले मैच में देखा उनके बल्ले से। वही सोनू इस मैच में किस तरह से बल्लेबाजी करेंगे। फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर 8-10 कदमों का रनअप लेकर पार्थ, अच्छी गेंद यहां पर थर्ड मैन में इस गली में इस गेंद को खेला, 1 रन तेजी के साथ दूसरे के लिए पलटे, जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक 2 रन मुकम्मल होते हुए और 2 रन के बदौलत रन संख्या आगे चलते हुए 13 रन स्कोर कार्ड पर पहला ओवर जो कि समाप्त होता हुआ। अच्छी शुरुआत, अच्छी बल्लेबाजी दोनों के बीच में। स्पर्धेदरम्यान मालवण से एक उत्कृष्ट खेळाडू विशाल लुडबे यांचं या ठिकाणी आगमन होते। आमच्या मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत विशाल लुडबे। विनंती असेल आमच्या व्यासपीठावर त्यांनी येऊन स्थानपन्न व्हायचंय। त्यांचं या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत विशाल लुडबे।
मालवण गावचे सुपुत्र एक उत्कृष्ट खेळाडू. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद दूसरा स्पेल सोहेल शेख गेंदबाजी के दौरान बड़ा शॉट तारामंडल के ऊपर से दर्पण के बल्ले से एक छूती ना छूती गेंद सीधी तारामंडल में 6 रन के लिए एक गगनचुंबी सिक्सर 6 रन. 6 रन के साथ रन संख्या 19 रन पर. और पिच गेंद बड़ा शॉट दर्पण के बल्ले से गेंद तारामंडल में सीधी 53 रन का पीछा. और इस पीछे का आसानी के साथ शुरुआत करते हुए 19 रन स्कोर बोर्ड पर 53 रन के जवाब में शाम का सत्र कौन बनेगा दूसरा क्वार्टर फाइनल. ये बड़ा शॉट ताकत एलिमिनेशन नजाकत टाइमिंग खूबसूरत शॉट कवर शॉट एक बेहतरीन शॉट दर्पण के बल्ले से 4 रन के लिए. और 4 रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 23 रन स्कोर कार्ड पर. बेहतरीन बल्लेबाजी इस शाम के सत्र में. ये देखो ये खूबसूरत भाई पहले शॉट के उसके दूसरा भी शॉट ये बेहतरीन ये चाबुक शॉट बेहतरीन एक क्रैकिंग शॉट जो कि दर्पण के बल्ले से एक आंखों की बल्लेबाजी मैदान पर दिखाई देती हुई शाम के सत्र में. और इस 53 रन का पीछा आसानी के साथ करते हुए अभी रन बने 27 रन अभी भी चाहिए जीतने के लिए. 26 रन आने वाले 27 गेंदों में. सोहेल के गेंदबाजी पर हर गेंद पर हावी बल्लेबाजी करते हुए जो कि दर्पण आचरेकर कनकौली के आइकॉन के हैसियत से बल्लेबाजी करते हुए यह गेंद स्लोवर गेंद डाली. थोड़ी से गति में परिवर्तन देखना होगा इस गेंद के अच्छी या गेंद गलत. अंपायर का इशारा नो गेंद का. थोड़ी सी पिच लाइन के बाहर गेंद डाली और अंपायर की कड़ी नजर और 9 रन एक अतिरिक्त रन खर्च किए और 28 स्कोर बोर्ड पर बिना विकेट खोए अच्छी बल्लेबाजी. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ 3 गेंदों का खेल समाप्त. फ्रीट का मौका क्योंकि इस गेंद पर बड़ा शॉट खेलने का मौका दर्पण आचरेकर के लिए. फ्रीट शॉट गेंद थोड़ी सी ऊंची रही गेंद थोड़े से ड्राइव ऑफसाइड पर खेलना चाहते थे लेकिन सही टाइमिंग नहीं. लेकिन 1 रन मिलता हुआ और सिंगल के साथ रन बने 29. 4 गेंदों का खेल समाप्त. अभी भी आने वाले इस ओवर के आखिरी 2 गेंदें बाकी. स्ट्राइक पर मुन्ना. ओ बड़ा शॉट गेंद हवा में बिल्कुल फाइन लेग रीजन में नो मैच में यह गेंद जाती हुई जब तक 1 बाउंस 2 बाउंस गेंद निकली सीमा रेखा के बाहर. चौवे के लिए 4 रन. 33 रन स्कोर बोर्ड पर 33 रन. अभी भी चाहिए 12 रन की जरूरत. सॉरी 22 रन की 20 रन की जरूरत. 25 गेंदें और 20 रन चाहिए अभी भी जीतने के लिए. आसानी के साथ मुकाबला अपने पक्ष में करते हुए क्योंकि ब्राह्मण देव कनकौली टीम सुबह के सत्र में क्वालिफायर टीम बनी और तार करली टीम और इस शाम के सत्र में दूसरे क्वालिफायर बनने वाली टीम. लेकिन दिखते हुए नजरे में जो कि कनकौली टीम धीरे धीरे आगे कदम बढ़ाते हुए 2 ओवर का खेल समाप्त. टीम का स्कोर बनता हुआ 33 रन बिना विकेट खोए. अभी भी आने वाले 4 ओवर का खेल मतलब 24 गेंदों का खेल और 20 रन जीतने के लिए. स्ट्राइक पर दर्पण
सिंगल हल्के से ड्राइव किया पॉइंट पर और एक तेजी के साथ 2 रन प्राप्त करते हुए, क्योंकि कमजोर गेंद का इंतजार और अच्छी गेंद का सम्मान जिस खिलाड़ी से होता है वो अक्सर लंबी पारी खेलने की क्षमता रखते हैं, वही किया क्योंकि दर्पण ने इस गेंद पर हल्के से ड्राइव किया और 2 रन दौड़ के लिए और 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 35 विदाउट लॉस ऑफ विकेट। अच्छी गेंद, ये बेहतरीन फाइन लेग रीजन में बेहतरीन शॉट, नजाकत भरा टाइमिंग, खूबसूरत बेहतरीन शॉट और 4 रन के लिए दर्पण के बल्ले से और 4 रन के साथ टीम का स्कोर मंजिल आगे बढ़ते हुए 35 रन स्कोर कार्ड पर 39 रन 39 अभी भी 14 रन की जरूरत। सिंगल इसी को कहते हैं क्रिकेट। गली में इस गेंद को खेला और सिंगल, 2 रन प्राप्त किए इस गेंद पर और 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ते हुए 41 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी 12 रन की जरूरत है। यह आसानी के साथ मुकाबला धीरे धीरे अपने पक्ष में कर लेती हुई, क्योंकि कणकौली टीम ऑन साइड पर इस गेंद को खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद, एक सिंगल ही बनेगा और सिंगल के साथ रन संख्या 42 रन पर एक बेहतरीन पारी दोनों बल्लेबाज अपने टीम के लिए खेलते हुए, जो कि मुन्ना और दर्पण आचरेकर। खूबसूरत शॉट पॉइंट रीजन में इस गेंद को खेला, जब तक खिलाड़ी गेंद तक दौड़ते फील्ड करते तब तक आसानी के साथ 2 रन प्राप्त होते हुए और 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ते हुए 44 रन स्कोर कार्ड पर एक बेहतरीन पारी दोनों बल्लेबाज अपने टीम के लिए खेलते हुए नजर आते हुए। शॉर्ट गेंद कुल किया, फाइन लेग रीजन में नो मैच में गेंद गिरती हुई, जब तक खिलाड़ी दौड़ते तब तक गेंद ने रास्ता तय किया 4 रन के लिए और 4 रन के साथ 48 रन और 3 ओवर का खेल समाप्त। अभी भी चाहिए जीतने के लिए, आने वाले 18 गेंद का खेल बाकी और जीतने के लिए सिर्फ 5 रन की जरूरत। और निश्चित रूप से दूसरी क्वालिफायर टीम आज के दिन के पहले दिन के बनने वाली महापुरुष कणकौली टीम चौथा स्पेल लेकर जहीर, आने वाले 18 गेंदे 5 रन, क्या इस गेंद पर छक्का लगाकर अपने टीम के लिए क्वालिफायर बनाएंगे? क्या अल्टी पल्टी करने का प्रयास, हल्के से सिंगल और एक ही मिलेगा दर्पण के लिए और सिंगल के साथ टीम का स्कोर 49 रन। मुन्ना सोनू क्या छक्का लगाकर अपने टीम के लिए ये जीत का छक्का या जीत का चौका लगाएंगे? नहीं भाई, सम्मान दिया इस गेंद को, क्योंकि गेंद थोड़ी सी खराब थी, लेकिन इस गेंद को सम्मान दिया क्योंकि हम एक ही लेंगे और आपका मैच विनिंग पूरा करेंगे, जो कि दर्पण आचरेकर 50 रन पूरे होते हुए और सिर्फ औपचारिकता बाकी, 3 रन की जरूरत, 53 रन का पीछा करते हुए और आसानी के साथ ये पहली जोड़ी जो कि महापुरुष कणकौली टीम की ब्राह्मण देव परबवाड़ी और ये जीत का चौवा मिडान काउ कॉर्नर पर और दर्पण के बल्ले से आखिरी गेंद पर चौवा और चौवे के साथ कणकौली टीम ये दूसरा आज के दिन का क्वालिफायर बन गई पहले दिन का। और इस मैच का मैन ऑफ द मैच का दावेदार आपको थोड़ी देर में बताएंगे। यस